आदिनाथांपासून समर्थ ज्ञानेश्वरांपर्यंत चालत आलेल्या परंपरेला अनेक प्रणिपात गुरुवंदन करून श्री क्षेत्र औसा येथे सालाबादप्रमाणे चालत आलेला हा परंपरेचा उत्सव श्री समर्थ सद्गुरू गिरनाथ महाराज मल्लनाथ महाराज ज्या घराण्याला ज्यांच्यापासून परंपरा लागली, परंपरा सुरू झाली, अशा सत्पुरुषांचा वार्षिक उत्सव हा उत्सव म्हणजे ज्येष्ठ मासाचा उत्सव. सालाबादप्रमाणे हा उत्सव इथे साजरा होतो. पहाटचा काकडा असेल, अभिषेक असेल, नित्यनेमाची पूजा, दात्यावरचं भजन, चक्री भजन, प्रवचन, कीर्तन ही सगळी कार्यक्रम इथे रुजू होतात. मागच्या 7 वर्षापासून पुण्याचे गादीचे निष्ठावंत शिष्य मनीषाताई विष्णू हुबळीकर यांची कन्या मधुरा विष्णू हुबळीकर दरवर्षी आपली इथे सेवा रुजू करते. वास्तविक एवढ्या दूरवर येऊन इथे सेवा करण्याचं काम काय, कारण काय? आपण तर या महाराजांच्या या परिसरामध्ये आपण राहतो. जवळची जी मंडळी आहे त्या पंचक्रोशीमध्ये आपण असतो, जवळपास आपण असतो. पण इतक्या दूरवरनं ज्यांनी अनुग्रह घेतला, उपदेश घेतला, गळ्यामध्ये ज्यांची पवित्र अशी तुळशी माळ, पण ही भावना त्याच्यामध्ये का निर्माण झाली? दरवर्षी आपण जायचं आणि जाऊन आपण सेवा करायची. कारण व्यक्तीला आपल्या आयुष्यामध्ये हे कृपेचीही गरज असते आणि आशीर्वादाची सुद्धा गरज असते. पण कृपा आणि आशीर्वाद तोडून फक्त द्या 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 म्हणजे तो होणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला मनोभावे सेवाही करावी. नुसती सेवा नाही, तर त्या सेवेच्या मागे हा शब्द वापरला जो मनोभाव आहे, मनापासून अंतःकरणातनं, त्याच्यासाठी आपलं अंतःकरण पवित्र पाहिजे, भावना ही शुद्ध पाहिजे, भावना आपली दृढ पाहिजे. तर या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. तर अन्यथा ही सेवा आपल्याला कदाचित मिळणार. म्हणून उपदेश घेतल्यानंतर गुरुची कृपा किंवा गुरुचा जो आशीर्वाद आहे तो आशीर्वाद मिळवायचा कसा, त्याच्यासाठी सरळ सोपा मार्ग हा सांगितलेला आहे. त्याच्यासाठी आपण नुसती सेवा नाही तर निरंतर सेवा आपण करत पाहिजे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ज्यावेळेस आपण अनेक ग्रंथांची आपण पारायण करतो, ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, सहजासहजी आपल्याला त्यातले शब्द कळत नाहीत, सहजासहजी आपल्याला त्याचे शब्द आपल्याला समजत नाही. म्हणून निरंतर त्याचं आपल्याला वाचन हे करावं लागतं, निरंतर पारायण हे करावं लागतं. तरच आपल्याला ज्ञानेश्वरी कळते, अन्यथा कळत नाही. भावे धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी, संतांची वाक्ये, संतांची वचने. म्हणून केवळ आपण यायचं, कान फुकून घ्यायचा, माळ घालून घ्यायची, केवळ उपदेश घ्यायचा आणि आपण जायचं. त्याच्यासाठी आपल्याला निरंतर ही सेवा ही करावी लागते. म्हणून आज गेल्या 5 पिढ्यांपासून पाहत तुम्ही विरप्पा महाराज असतील, मल्लप्पा महाराज असतील, दासवीरनाथ महाराज, गुरुबाबा, ज्ञानेश्वर महाराज, इथे ही परंपरा आहे. ही परंपरा नुसतीच नाही तर ही गुरुपरंपरा आहे, गुरुपरंपरा. आणि म्हणून या गुरुपरंपरेच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्हाला अनुग्रह दीक्षा ही दिली जाते, तर कशासाठी? तर तुम्हाला परिपूर्ण सक्षम होण्यासाठी, आत्मज्ञान हे प्राप्त करण्यासाठी. आज तुमच्यासमोर केवळ मधुराने तिथे नृत्य केलं नाही, तर मधुरासोबत आली त्यांची मैत्री सई आपटे यांनी पण आपली सेवा इथे रुजली. आज परमेश्वराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी एक नृत्य हे सांगितले.
जसं आपण चक्री भजन आपण करतो, शंखभ्रू नंदकी चक्री शारद धन्वा गदाधर रथांक पाणी रक्षोभ्य सर्व प्रहरणायुत. पण नृत्य हे करावं लागतं. चक्री भजन करत असताना आपण जे 14 अभंग आपण गातो, आपण आळवतो आणि आळवत असताना आपण त्याच्यामध्ये नृत्य सुद्धा आपण करतो. म्हणून एक नृत्याचा एक असा परिणाम आहे, त्याचा एक असा आविष्कार आहे की त्या माध्यमातून आपल्यावरती ही कृपा होते. म्हणून ज्यावेळेस आपण आपल्या भारतीय परंपरेची संस्कृतीचं ज्यावेळेस आपण परदेशामध्ये बाहेर देशामध्ये आपण ओळख देतो, ओळख दाखवतो, त्या संस्कृतीमध्ये पाहत असताना एक भरतनाट्यम, कुचिपुडी, अनेक असे नृत्य आहेत, अनेक असे. आज त्याच्यासाठी आपल्याला किती कष्ट करावे लागतात, किती अभ्यास करावा लागतो, किती साहस आपल्याला तर हे सर्व काही प्राप्त होतं. नाहीतर आपण रोज उठायचं, खायचं प्यायचं, आरामशीर लोळायचं आणि याच्या व्यतिरिक्त आपण काही करायचं नाही, त्या जीवनाला काही अर्थ नसतो.